या जगामध्ये सगळे तुमचे हाल करणारे लोक आहेत, काळजी घेणारा फक्त येशू आहे. हालेलुया. बाकी कोणी तुमची काळजी करू शकत नाही, कोणीच नाही प्रिया. म्हणून त्याच्या शब्दावर विश्वास ठेवा, कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. हालेलुया. तुमच्याकडे काय रिपोर्ट्स आहे, तुमची बँक काय सांगते, बाकीचे लोक काय सांगतात, तुमचे नातेवाईक काय सांगतात, आणि तुमची बॉडी पण काय सांगते याच्यावर विश्वास ठेवू नका. हालेलुया. लाजरच्या बॉडी संबंधानं त्याची बहीण म्हणते की आता त्याच्यातनं वास येत आहे, त्याच्या बॉडीने साथ सोडलेली आहे, त्याच्या बॉडीतनं वास येत आहे. पण येशूनं त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तो म्हटला मला कबरीकडे घेऊन जा. त्याच्या बहिणी अहो म्हटले वास यायला लागलाय. मी तुम्हाला का सांगतो माहिती का, कधी कधी तुमची बॉडी पण तुम्हाला तसं सांगेल. सगळं संपलेलं आहे, काही नाही, आतमधले ऑर्गन्स काम करत नाही, किडन्या फेल आहे, हे ते हार्ट 20%, 10%. डॉक्टरचं कामच आहे, त्यांच्याकडे मशीन आहे, ते मशीन तुम्हाला बरोबर सांगते हे आहे. पण आम्ही मीटिंगला गेल्यावर एक व्यक्ती लांबून यवतमाळवरून मीटिंगसाठी आला आणि मग त्यांनी सांगितलं, बघितलं त्याला, त्याचं पाहिल्याबरोबर असंच तिथं जवळ येण्याचा प्रयत्न केला. मी त्याची अवस्था बघितली, म्हटलं हा फार आजारी व्यक्ती दिसतोय, कारण सगळं शरीर त्याचं एकदम निस्तेज झालेलं होतं. मग तो माझ्या जवळ आला, उभा राहिला आणि मला म्हटलं, पास्टर प्रार्थना करा, दोन्ही किडन्या काम करत नाही, डायलिसिस करूनच या ठिकाणामध्ये मी आलेलो आहे, झोप लागत नाही, जेवण जात नाही, अनेक समस्या त्याने सांगितल्या. आणि मग प्रार्थना केली. प्रार्थना करत असताना सुद्धा माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी एक प्रकारचा कळवळा होता. 2 किडन्या फेल असताना बिचारा एवढ्या उन्हाचा ताप सहन करून या मीटिंगला आला. दिवसभर मीटिंग अटेंड केली, संध्याकाळी मीटिंग अटेंड केली. आणि परवा दिवशी त्याचा फोन आला आणि त्याने सांगितलं, पास्टर दोन्ही किडन्या फेल होत्या, डायलिसिस करत होतो, पण डायलिसिस करून पण कधी मला झोप येत नव्हती, पण तू ज्या दिवशी प्रार्थना केली त्या दिवसापासून खूप शांती आहे, खूप आरोग्य माझ्यामध्ये आहे. आमेन. हा जो शब्द आहे प्रभूचा, तो शब्द लक्षात ठेवा. आमेन. या शब्दामध्ये ताकद आहे, जीवन आहे. आमेन. तो परिस्थिती बदलणारा शब्द आहे. हालेलुया.